शब्दानं माणसाचे मत परिवर्तन करण्याची पात्रता ठेवा. माफ करा, काही माणसाला वाटलं आलं की सुरू केलं येणं. 2-3 दिवस झालं कीर्तन चालू आहे. 3 तारखेला चालू, 4 तारखेला चालू, आज 5 तारखेला समाप्त. कारण दोन्ही कामं आहेत. वैकुंठवासी परम आदरणीय ब्रह्मविद वरिष्ठ स्वानंद सुखनेवासी भगवान जगमित्र नागा केदारी महाराज यांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे ज्यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा अतिशय अवघड ठिकाणी जंगलामध्ये डोंगरराईमध्ये हे इवलेसे रोप लाविले द्वारी. तुकोबाऱ्याच्या काळात सुद्धा तुकोबाऱ्याला 14 टाळकरी मिळाले आणि त्यांना ते बरोबर घेऊन फिरावं लागलं. दुसरी कोणी नाही. आज बघा, एक एकाहुनी बळीरे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. आणि आमचे परमपूज्य आदरणीय राम महाराज काजळे, कारण यांनी ज्यावेळेस संस्था स्थापन करायची ठेवली त्याचं उद्घाटन मी केलेलं भागवत कथा करून. तिथले वातावरण बिघडल्याबरोबर राम महाराजांना अंग काढलं आणि स्वतः सुरू केली गावातच. इकडं ज्यांच्या संगतीमध्ये आळंदीहून सुटल्याबरोबर पहिलं कीर्तन मुकुंदराज स्वामी, आद्य कवी मुकुंदराज स्वामी ज्ञानोबारायच्या अगोदरचे, त्या पुण्यभूमीमध्ये कीर्तन करत असताना ज्यांनी मला संस्थेमध्ये आग्रहानं ठेवलं, दांडेकर मामांना नियम बदलायला लावले. नाही तर 2 वर्ष अभ्यास करून पहिल्या 7 नंबरमध्ये आल्याशिवाय संस्थेमध्ये प्रवेश नव्हता. पण परमपूज्य आदरणीय प्रज्ञाचक्षू माणिक बाबा आणि आमच्या वारकरी संप्रदायाचं उघडे परब्रह्म कडक वृत्ती हे आमचे माधव शास्त्री महाराज यांनी दांडेकर मामांना सांगितलं की 3 पिढ्या नाही 7 पिढ्यापासून यांची परंपरा चालली आहे. यांना जर शिकवलं, हा बाहेर राहिला तर शिकणार नाही. त्यावेळेसही माझ्याबद्दल हेच मन होते बाळासाहेब विनायक महाराज. त्यावेळेस सुद्धा सगळ्याला माहीत होतं याला बाहेर जर ठेवलं तर हे राहत नाही, नांदत नाही. मग त्याला बंधनात ठेवलं. आणि कधीही लक्षात ठेवा, उखळ बंधनात असावं. काका, उखळ बंधनात असल्यामुळं उखळाला कृष्णाला बांधलंय, तसं केशवला आळंदीच्या संस्थेमध्ये संस्थेचा नियम मोडून दांडेकर मामांनी सांगितलं. इथून तिथून नियम मोडण्याचीच मला सवय आहे. जे नियमात वागत नाही त्याला केशव म्हणतात. आज सुद्धा ठरलेलं होतं लवकर येऊन लवकर सुरू करून लवकर शेवट करायचा. कारण हे 2 महात्मे आमच्या बंडोपंतासहित तिकडं कार्यक्रम चालू आहे त्यांचा. काकांच्या पुण्यतिथी निमित्त आणि विशेष आणखी त्याच्यामध्ये काकांच्या पुण्यतिथी बरोबरच मला ज्यांनी माझ्या वडिलाला भांडून मनगटाला धरून काकांची इस्टेट केशवला द्या, आमचे वैकुंठवासी कोंडराम दादा लटपटे यांनी आमच्या वडिलाला सांगितलं मी काकाचा शिष्य आहे म्हणले. आणि या गावात 2च माणसं असे राहिले शेवटपर्यंत काकाची समाधी सोडून दुसरीकडे गेले नाहीत. कीर्तन ऐकायचं तर काकाच्या दरबारात आणि काकाच्या पटांगणातच महाराज उपरणं टाकून झोपले. अंतरायला सुद्धा नव्हतं. आमचे परमपूज्य एकनाथरावजी मुंडे आणि आमचे दादा त्यांनी जबरदस्तीनं
आमचे वडील सुद्धा म्हणले त्यावेळेस, त्यानं लग्न केलं तरच माझी इस्टेट त्याला मिळेल. मी म्हणलं मला नोकरी करू द्या, लग्नही करतो, कीर्तनही सांभाळतो. अगोदर संस्थान, मग तुमचे कीर्तन भजन काय करायचे ते करा. संस्थेत राहा 4 वर्ष, कीर्तन करा, पुन्हा कॉलेजला जा, शिक्षक व्हा, मास्तर व्हा, क्लर्क व्हा. मी म्हणलं मग आळंदीला गेलो की पुन्हा तुमचं काहीच ऐकणार नाही. आळंदीला गेलो आणि सरळ सांगितलं वडिलाला, लग्न नाही करणार. कारण कीर्तनकाराची बायको होण्यामध्ये काय दुःख असतं ते मी घरात राहिल्यावर बघितलंय. आईची बेजारी. हे कीर्तन करीत बाहेर जे जे कार मिळतो, घरी काय? हा, घरी वाजत असे बोंब कोणी नाही कधी का बघा. म्हणून म्हणलं नाही, स्वतःचा स्वावलंबी जीवन जगून मग लग्न करतो. नाही म्हणले. करू वाटलं कर, नाही तर नको करू. महाराज त्यावेळेस त्यांची इस्टेट, मग माझी इस्टेट घ्यायची नाही. महाराज त्यांच्या देखत त्यांच्या नावावर मला मिळालेली जमीन विकली आणि संस्थेला दान देऊन टाकले. मी उखळात काहीच ठेवीत नाही महाराज. आणि इथल्या मंडळीनं सुद्धा ज्यावेळेस काकांची पुण्यतिथी करायची ठरवली, पुष्कळ ठिकाणी ज्ञानोबरायाच्या समाधी सोहळ्याचे प्रसंग, जे आळंदीला जाऊ शकत नाहीत ते गावगाव करतात, जे कार्तिकीला जाऊ शकत नाहीत ते गावगाव वारी करतात, वारीचे कीर्तन करतात. मग काकांची सेवा करत असताना इथल्या मंडळीनं लाख रुपयाचं अन्नदान केलं. म्हणून मी इथं जाहीर केलं, काकांची तुमची भक्ती एवढी आहे. जगमित्र नागामधून काका बाहेर पडल्यावर फक्त कोदरीची मंडळी सगळी बाहेर पडली. जिथं काका तिथं आम्ही. काकामुळं जगमित्र नागा दिसले, ही परंपरा. आणि इथं त्यांची पुण्यतिथी करत असताना, अन्नदान करत असताना मी म्हणलं काकांची पुण्यतिथी करता, मग काकांची संगमरमरी मूर्ती आणा. मी कबूल केलं आणि आजारी पडलो. डॉक्टर म्हणले बीपी का कमी होत नाही तुमचा? मी म्हणलं पैसे माझ्या जवळ आहेत कपाटात, मी जर नाही देऊ शकलो, कोदरीला जबान दिलेली आहे, मूर्ती आणण्याकरता पैसे तेही कमी नाही, 1,11,111 रुपये, 1 रुपये सुद्धा कमी केला नाही. एवढे आहेत तेवढे भागवा. नाही, मला परळीला जाऊ द्या. इथं सप्त्यामध्ये ऑपरेशन झालेलं असताना आलो. आमचे परमपूज्य आदरणीय भजन रत्न, ज्यांनी जन्मभर भजनाशिवाय काही केलं नाही असे उत्तम महाराज, काकांचे चिरंजीव, त्यांच्या हातानं इथं पैसे दिले. मग दवाखान्यात गेलो आणि दुरुस्त झालो. 1,11,111 रुपये दिले. इथल्या मंडळीनं चालाकी केली, 46,000ची मूर्ती आणली, बाकीचे जमा ठेवले. अजून मी काकांच्या मूर्तीचं दर्शन घ्यायला मंदिरात गेलो नाही. मला जे पटलं नाही तिथं मी अंग काढून घेतो. परळीतल्या मंडपाचं बांधकाम पटलं नाही, मी मंदिरात अजून गेलो नाही. 37 वर्ष झाली. आमच्या चुलत्यांच्या गोड जेवणानिमित्त देगलूरकराचं कीर्तन विठ्ठल महाराजांना हाताला धरून नेलं. पहिल्या वेळेस पाऊल टाकला, टाळ्या वाजविल्या सगळ्यानं, पुन्हा गेलो नाही. सोडला ना कारभार. मग आता विचार करा, मी फड सोडू शकतो, उकळी सोडू शकतो. केदारी महाराजांचं मंडपाचं काम, महाराज एवढे असून सुद्धा, इतके पैसे असून सुद्धा मंडप पडला, मंदिर पडलं. आणि त्यावेळेस वरपुडकराकडे जाऊन 20 लाखाचा फंड आणला.
तिथला मंडप व्यवस्थित झाला नाही. हे किती द्रष्ट लागण्यासारखा मंडप. असाच मंडप, मध्ये 30 फूट, बाजूला 15 फूट, इकडल्या बाजूला 15 फूट, असा 60 आणि 60 लांबी. का? पाठीमागड नदीची डगर, पुढे रस्ता. पुढे वाढविता येत नाही, मागं वाढविता येत नाही, बाजूला वाढविता येतो. पण एका बाजूला 18x60, मध्ये 28x60 आणि इकडं 11x60 केलं. आणि ते पटलं नाही, गुत्तेदार ऐकत नाही, पुन्हा त्या मंदिरात कीर्तन केलं नाही. मला जिथं पटलं नाही तिथं अंग काढून घेतो मी. भांडण करीत नाही. भांडणाची हुटहुटी होती. एवढा भांडकुदळ होतो बाळासाहेब. आळंदीत आता जे गाजलेले महाराज आहेत त्यांना मारलेलं आहे मी. आणि त्यावेळेसही जाहीर केलं होतं. वडील गेले, त्यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं कार्यक्रम झाल्यानंतर अस्थिविसर्जनाकरता गेलो. त्यावेळेस जोग महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त काल्याच्या कीर्तनाचा योग आला. आणि मी सांगितलं, या ठिकाणी दांडेकर मामांच्या नंतर मोठे बुवा नेऊरगावकर या मंडळीला सोडून माझे वडील जरी तिथं असते अधिकारावर तरी मी कीर्तनकार झालो नसतो. मोठे बुवानी गुणदोषासहित मला घडवलं. आज जो कीर्तनाला उभा राहतोय ते जोग महाराजांचे उपकार आहेत, दांडेकर मामांचे उपकार आहेत आणि मोठे बुवांचे उपकार आहेत. इतकं त्यांनी मला गुणदोषासहित घडवलं. आपुल्या सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. तसं इथल्या मंडळीला भांडायचं, पण मी भांडू शकलो नाही. नाहीतर टी व्हीमध्ये जी टॉकीजच्या कार्यक्रमातून माध्यमातून भागवत कथा कृष्णलीला अमृत कीर्तन करत असताना मी आनंदानं आत्मविश्वासानं सांगत होतो, एकच गाव, माझ्या उखळीकराच्या फडावरचं एकच गाव कोदरी, ज्या ठिकाणी मी 2 तास 3 तास 4 तास 5.5 तास भागवत केलं. आणि कधीही भागवत केलं तर मला स्टेजवर व्यासपीठावर जाण्याच्या अगोदर मंडप गच्च भरत होता. याच कोदरीमध्ये कीर्तन करतोय, माझा आवाज ऐकल्यावर एक एक हळूहळू बाहेर निघतात. आणि भागवत इथंच केलं, मंडप गच्च भरलेला असायचा. 5-5 5.5 तास भागवत केलं महाराज. तुमच्या परंपरेप्रमाणे ढवळीकर महाराजांच्या आशीर्वादानं मला ज्यावेळेस कार्यक्रम मिळाला पंढरपुरामध्ये, त्यावेळेस होते त्यांनी सांगितलं, पंढरनाथाचा आहेस का रे तू? मी म्हणलं हो. भगवान बाबा सुद्धा म्हणले, खनवटा बदलला रे, तुझे वडील चुलते काळे, तू कसा? मी म्हणलं आईवर गेलोय. म्हणले आईवर जरी गेलास तरी संप्रदाय बापावर चलव. माझ्या वडिलाची मिरास गा देवा. आणि त्या परंपरेप्रमाणे एवढा विचित्र माणूस असून सुद्धा कीर्तन करतोय. चक्कर येऊन पडलो तरी कीर्तन करीत राहिलो. आणि इथल्या मंडळीच्या आशीर्वादानं, इथल्या जुन्या लोकांच्या कृपा प्रसादानं, मोठमोठ्या संकटातून, ऑपरेशनमधून, ॲक्सिडेंटमधून, दुखण्यामधून वाचलोय मी. वाचून आलो येथवरी. बस जगलो, इथल्या आशीर्वादावर जगलोय. आणि म्हणून त्या परंपरेप्रमाणे ज्यांनी माझ्यावर जडणघडण करण्याकरता उपकार केले. उपकार सांगो काय, बाप न करी ऐसे माय, धर्मे त्यांच्या हे देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा. आणि अशा परंपरे म्हणजे कोंडरामजी यांच्या चिरंजीवापैकी वैकुंठवासी परमेश्वर आला.
हे आपल्यातून गेलेत. त्यांना कळालं होतं की मी या संकटातून वाचणार नाही. आणि मग त्यांच्या परमेश्वराच्या भावानी आग्रह केला, एरवी करण्यापेक्षा काकांच्या पुण्यतिथीमध्ये ओहळे हेच करावे जे गंगेचे अंग ठाकावे. ओहळाचं नाल्या नद्याचं पाणी आपल्या तीर्थ म्हणून घेत नाही, पण ओहळानं हे करावं, गंगेशी एकरूप झाला की तो गंगारूप होतो. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी. आपली ताकद नाही ना सागरापर्यंत जाण्याची, मग जी नदी सागरापर्यंत जाते त्या नदीत मिसळावं. म्हणून आज काकांच्या पुण्यतिथी निमित्तानंच परमेश्वर अण्णांच्या या अन्नदानाचा नामचिंतनाचा विषय माझ्या पुढे आमच्या भावेनं विनायक महाराजानं घेतला. आणि तब्येत बरोबर नसताना सुद्धा एक नाही किती लांबून हे माणसं आलेत. यांना इथं तुम्ही ओळखणार नाहीत, पण माऊलीच्या सोहळ्यामध्ये आमचे ढवळीकर, आमचे तुकाराम महाराज, ही जर मंडळी गेली, आमचे रामभाऊ, आमचे अभिमन्यू महाराज, आमचे प्रल्हाद महाराज, हे जर मंडळी गेली तिथं तर हजारो लोक यांच्या पाया पडते. ज्यांनी रात्री कीर्तन केलं त्यांनी आज भजन सुरू करावं, केवढा योग योग आहे. आणि म्हणूनच म्हणतो एकापेक्षा एक या ठिकाणी हजर असताना यांच्या समोर कीर्तनाची ही माझी परीक्षा आहे बरं का. हां, काही माणसं म्हणतील आळंदीची परीक्षा दिली आणि मग ह्या परीक्षेला. महाराज कधीही लक्षात ठेवा, ज्याला भजनासहित कीर्तन येते तो 100% महाराज, आणि ज्याला नुसतं बोलता येतंय भजन येत नाही ते हाप महाराज. मी आत्तापर्यंत बंडोपंत नाथ महाराज काका आत्तापर्यंत 53 वर्ष झाले टाळ वाजून एक अभंग म्हटलाय, आणि ती म्हणणाऱ्या माणसाला जवळ करून तू गुणगुण कर, माझा स्वर जर गेला नाही महाराज. त्यावेळेस सांगितले लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष. हे लावून म्हणजे लावालावी करून नाही, मृदंग विना आणि म्हणणाऱ्याचा स्वर एक आला पाहिजे. नाही तर काय गातो ते कळे ना, राग आळवितो नाना. मग कशात आलाप घ्यायचा, हे कोणता राग आहे, हे मग मिश्र राग आहे का. मिसळ म्हणलं की सगळं चाललं त्याच्यात. आता सध्या काजू बदाम पिस्ते किसमिस हे खाऊ वाटणं, मिसळ पाव मिसळ मिसळ भाज. अरे अरे अरे, मिसळ म्हणलं की सगळंच मिसळलं त्याच्यात. मग अपसुरही जमतंय, सुरातही जमतंय. म्हणले काय एक एक महाराज असतो, रात्रभर कीर्तन केले. या महाराजानं अभंगावर जे सांगितलं ते एकाही महाराजानं सांगितलं नाही. या अभंगावर रात्रभर 15-20 महाराजानं कीर्तन केले, पण एकाही महाराजानं ह्या महाराजानं सांगितलं नाही. मला विचारलं कसं आहे, मी ते अभंगातच नव्हतं. अभंगात नसलेलं सांगितलं की माणसं खुश होते. अभंगावर बोलायला गेलं आज महाराजाचं लक्षच लागलं नाही, हसविलंच नाही. हसायचंय ना, तमाशात जात जा. कीर्तन ही हसण्याचं नाही. जसं जेवताना लोणचं कोशिंबिरी चटण्या असतं ना, तसं कीर्तनामध्ये विद्या विनोद आणि वैभव सामर्थ्य जे देवाला जमलं नाही ते संतांनी करून दाखवलं. दुष्टाला सज्जन करण्याची पात्रता देवामध्ये नाही, दुष्टाला सज्जन करण्याची पात्रता संतामध्ये. म्हणून देव आजच नाही, देव संतांच्या ताब्यात आहे. संत म्हणेल ते ऐकतो. एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचा
देवभक्ताचा अंकिला. देवभक्ताच्या ताब्यात आहे पहिल्यापासून. स्वतः भगवान सांगतो अहम भक्त पराधीनः, मी स्वतंत्र नाही म्हणून सांगितले. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देव तुमचा आज्ञाकारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवे हाती न धरी अनाथे. चॅलेंज आहे महाराज भगवद्गीतेला, भगवंताच्या बोलण्याला चॅलेंज आहे. भगवंतानं सांगितलं अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. महाराज आव्हान दिलंय आमच्या ज्ञानोबरायनं. प्राण जाता बोभाईला पतन तया दशरथा. दशरथ राजा राम राम म्हणून मेला, जीव गेला. पण दशरथ राजाला पतन आहे. ज्ञानोबरायाची भाषा ही. ज्ञानोबरायाची भाषा म्हणलं माझ्या सत्यवादाची तप वाचा केले बहुत कल्प. महाराज या दोन गोष्टी माणसाला खरे बोलू देत नाही. तो या दोन गोष्टी म्हणजे कोणत्या माहिती का? बाईल आणि मोबाईल. नवीन लग्न झालं, घरी गणपती बसवला, नवरात्र नामकन दिवाळी सण, बायको म्हणली आता 8-15 दिवस कुठं जाऊ नका, सारखे फिरत राहतात. लगे फोन आला, महाराज अर्जंट कार्यक्रम आहे, पैसे किती लागू द्या, तुम्ही आलं पाहिजे. हे म्हणला निघतो. तुम्ही निघाले की मी बाहेरलाच जाणार आहे. आता याला जाऊ वाटलं, पण हे म्हणतंय आलो असतो, तब्येतच बरोबर नाही, सलाईन लावलंय, दुखायलंय माझं, येऊ शकत नाही. यावं वाटतंय. तुम्हाला दुःख झाल्यावर संसार सोडा वाटतं का नाही? म्हणजे आबा तर म्हणले आम्हाला समजावून सांगायला, तुला ती एक बी नाही ना मागं मोरीन खंडोबाची वारी. आम्हाला सोडायला, आमची कशी फजिती आहे ती बघितली. दुसऱ्याची फजिती बघूनच माझ्या अंगावर काटा आला. नाही लग्न केलं, एकुलता एक असून सुद्धा लग्न केलं नाही. आणि एका ठिकाणी बोलल्यावर फसलो महाराज. त्या दिवशीपासून कानं धरली, आजपासून म्हणणार नाही. आणि दुसरी गोष्ट, बायको जरी नसली तर मोबाईल आहे ना. हॅलो केशव महाराज आहेत का? हो मीच बोलतो. आहेत का दादा घरी? का हो? आम्ही रात्रभर प्रवास करून आलोत, आता वैद्यनाथाचं दर्शन घ्यायचंय, आमच्या स्नान नाश्त्याची वगैरे व्यवस्था करा. तुम्ही आल्यावर 8-8 दिवस आम्ही किती व्यवस्था करतो तुमची. आता माझ्या घरी सुंदरराव संडास नाही हो. हां पांडुरंग महाराज गुले, बन्सीबुवा, श्याम महाराज पवार हे सगळे आले, मुक्कामाला राहिले. सकाळी उठले, बाथरूम कुठे म्हणलं, डबे उचला आणि येड्या बाबळी चला. धनंजय मुंडेनं सगळं नगराध्यक्षाला सांगून बांधकाम करून देतो. बोर घेतला, मोटर बसविली, खर्च सुद्धा तुम्ही करायचा नाही, तुम्हाला संडास बाथरूम सगळं बांधून देतो. कोणी जर म्हणलं बघूबर किल्ली संडासला जायचंय तर नाही म्हणू का? आणि त्यानं गेल्यावर मी घाशीत बसू का? हा. आणि महाराज झालोय कशा करता? महाराज तुम्हाला खोटं वाटली, बाळासाहेब या जेवायला तरी म्हणतो का मी? तुम्ही त्या दिवशी आलात, मी जेवण करीत होतो, या जेवा बसा. मला दुसरी कोणता बाई येते शेठजी, दुसरी कोणता बाई येते मला? आणि त्याच्यात 3.5 चपात्या, थोडासा भात, थोडंसं वरण, थोडीशी भाजी, चटणी. आणि त्याच्यात मी जर कोणाला या जेवायला, महाराजाला कसं नाही म्हणावं बघू बरं. मी उपाशी. आणि महाराज माझा हलकट स्वभाव आहे, मला पैसा खर्च करून माझ्याकरता कधीच मी खर्च करीत नाही. जेवायचा असो, कपडा लत्ता असो, सगळं दुसऱ्याने दिलेले. हो आहेर दुसऱ्याने. आणि म्हणून दुसऱ्याने दिलेलं असल्यावर आपण दुसऱ्याला द्यायचं, दुसऱ्यानं आपल्याला द्यायचं. आता बाया आहेत ना, साडी आली वापरण्यासारखी नसली की तशीच घडी ठेवतात, दुसरी आली की तिला घालतात. एकदा फिरून फिरून त्याच बाईला साडी गेली 1 वर्षानंतर. माही तर मी दिली होती सगुणाबाईला.
सगुणाबाईनं निर्गुणाबाईला, निर्गुणाबाईनं सीताबाईला, सीताबाईनं रमाबाईला, आणि फिरून फिरून पुन्हा तिथंच आली. हां, तसं फिरून फिरून महाराज पैसा माझ्याकडेच येतोय. तुम्हाला वाटतं का? खरं सांगा, आज जेवण करून पंचपक्वान्नाचं खाऊन मना त्या काकांच्या पुण्यतिथीमध्येच सेवेमध्ये जमादारा कृपा करा शेवटी म्हणून त्यांच्या भावानी मुलांनी कोणीही जरी ठरविलं तरी मला दक्षिणा घ्यायची नाही. आता जे आलेलेत आणि त्यांना लांब प्रवासाला जायचे म्हणून बंडोपंत, आमचे तुकाराम महाराज, आमचे ढवळीकर महाराज यांना एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सत्कार करा, सत्कार करा. त्यांना यथोचित सन्मानानं त्यांना पुढच्या कार्यक्रमाकरता जायचंय. माझ्या कार्यक्रमामुळं त्यांना उशीर होऊ नये. एकच अधिकार आहे फक्त केशवला, उशीर करण्याचा. मैं देर करता नहीं देर हो जाती है. किती उशिरा आलं तरी काही म्हणत नाही. त्याला म्हणतात पिसाळलेलं, ह्याला काही म्हणलं तर आगा बोलतंय. त्याच्यामुळं हरिभक्तपरायण तुकाराम महाराज, हरिभक्तपरायण ढवळीकर महाराज यांना आमच्या बंडोपंतासहित पुढच्या कार्यक्रमाकरता जाणं आवश्यक आहे. आणि मलाही तिकडं जायचंय, पण 24 तासाचा फरक आहे. म्हणून मी 2:30ला कीर्तन संपवणार आहे. काही काळजी करायची नाही, कीर्तन जास्तच केलं. आणि या कोदरीकराला माहीत आहे हो, बोलून बोलून केशव काय सांगणार आहे, त्याला येतेच काय. काही म्हणलं तर तितकंच येते. त्याच्यामुळे ह्यांना सगळ्यांना मला काय काय येते हे माहीत असल्यामुळं यांच्या पुढे मला छापण रुबाब करण्याची गरज नाही. ताई, मी साधा भोळा माणूस आहे. पडे ना वाचे न सेवा ही जाणे स्वामीची. म्हणून या 2 महात्म्यांचा आपल्या गावातर्फे सत्कार आणि त्यांना निरोप द्यायचा. आणि आमच्या परमेश्वर अण्णा आमच्या काकांच्याबद्दल 2 शब्द सांगून सेवा समाप्त करायची. इथल्या मंडळीनं त्यावेळेसपासून आजपर्यंत अन्नदानाला कमी पडलं नाही. म्हणून अन्नदान आणि नामचिंतन आज काकांच्या पुण्यस्मरणानिमित्त तिथं ॲडव्होकेट डॉक्टर जयंतराव बोधले मानकोजी महाराज यांच्या परंपरेतील कीर्तनकार, ज्यांनी आपलं जीवन लेक्चरर असून सुद्धा 80,000 पगार असून सुद्धा सोडून संप्रदायाला वाहून घेतलं, तसं त्यांच्याच सेवेमध्ये या 2 महात्म्यांचा सत्कार. जरा हॅलो. रामकृष्ण हरी. हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज शास्त्री धारवाडकर यांना विनंती, आपण पुढे यायचे. श्री गुरु हरिभक्तीपरायण भागवताचार्य केशवदादा उखळीकर यांच्याकडून त्यांचा सन्मान होत आहे. दादा तुम्ही करा, त्यांना शाल श्रीफळ द्या, फोटो घ्या. तदनंतर श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा माजी अध्यक्ष हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट भानदास महाराज ढवळीकर यांचे नातू हरिभक्तीपरायण आमचे देवीदास महाराज ढवळीकर यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. टाळ्या वाजवा. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. टाळी जोरात वाजवा. देवीदास महाराजांचा सन्मान करण्यासाठी हरिभक्तीपरायण आमचे वैजनाथ मामा लटपटे यांनी समोर यायचे, महाराजांचा सन्मान करायचा. दादांचं अंतकरण विशाल आहे बरं का. कीर्तनामध्ये ही सगळ्या गोष्टी गुणदोषासहित जसं त्यांचा स्वीकार समाजाने केलेला आहे, तसं दादांनी देखील आमचा गुणद्वेषासहित स्वीकार केलेला आहे. हे विशेष महत्व. एकदा टाळी वाजवा दादासाठी. कारण दादा ते चालते ज्ञानाचे बिंब. वारकरी संप्रदायामध्ये उखळीकर परंपरा आणि सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था याला समर्पित जीवन असणारे व्यक्तिमत्व म्हणजे सद्गुरू दादा आहेत. दादांचे अनंत उपकार तुमच्या आमच्यावर सर्वांवर आहेत. धन्यवाद.
रामकृष्ण हरी दादा टाळी जोरा. टाळी वाजवा. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज के रामकृष्ण हरी. धन्यवाद. आता मोबाईल पायावर पडला होता, राहू द्यायचा.